नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम। आज 13 ऑगस्ट आणि ह्या दिवशी आमच्या भोकरदन शहरामध्ये माननीय श्री संतोष भाऊ पाटील दानवे आणि माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। तर यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामधले सर्व विद्यार्थी आणि तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालयामधला सर्व शिक्षक वर्ग तसेच माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आपल्या भोकरदनचे लाडके रावसाहेब पाटील दानवे आणि भोकरदन शहरातली सर्व जनतेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तिरंगे घेऊन देशभक्तीच्या गाण्यांसाठी एका डीजे सह भोकरदन जालना रोडवर तहसील कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही भव्य पदयात्रा काढण्यात आली। यावेळी भोकरदन शहराचे वातावरण देशभक्तिमय झाले होते। तर मी काय म्हणतो, असले प्रयोग जर आपल्या भोकरदन शहरामध्ये दरवर्षी होत राहिले तर शाळेतल्या छोट्या मुलांना काहीतरी वेगळं शिकायला भेटतं, काहीतरी वेगळा अनुभव येतो आणि आपलं देशावरचं प्रेम वाढत जातं। म्हणून या पदयात्रेचे आयोजन केल्याबद्दल माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे यांचे मनापासून आभार आणि असेच वेगवेगळे प्रयोग आपल्या भोकरदन शहरामध्ये करत जावा अशी आमची अपेक्षा। जय हिंद, जय भारत। तर मंडळी, चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची काळजी घेत जावा।